नमस्कार, मी विद्या. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अळूच्या पानाची भाजी कशी बनवायची. इथं मी अळूचे पाने घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे हे देठ आहेत ते पण स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली. आता हे परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, बारीक चिरून घ्या. याच्यात मी फक्त थोडंसं पाणी टाकले, बाकी काही टाकायचं नाही याच्यात. इथं मी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेते. आणि थोडेसे शेंगदाणे टाकते त्याच्यात. आता हे थोडा वेळ असंच आपल्याला भाजून द्यायचं, 10 मिनिट तरी. शिजली ही भाजी. आता त्याच्यातलं ते राहिलेलं पाणी काढून घ्यायचं. पूर्ण पाणी काढून घेतलंय मी त्याच्यातलं. आता पळीने ते बारीक करून आता त्याच्यात मी दोन चमचे बेसन पीठ टाकते. आपण जशी पालकाची भाजी करतो ना, सेम तशीच प्रोसेस यायची पण. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे पहा, बेसन पीठ आणि भाजी पूर्ण एकजीव करून घ्यायची अशी. आता त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय मी. आता भाजीला फोडणी देते. फोडणीसाठी लागणारं सामान सांगते मी. इथं मी शेंगदाणे घेतले थोडेसे, त्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडासा लसूण टाकायचा. याची मिक्सरला लावून चांगली थोडीशी जाडसर भरड करून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे जाडसर भरड करून घ्यायची. तेल टाकते. तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं टाकायचं. आपण ही बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याची भरड त्यात टाकून घ्यायची.
हे चांगलं परतलं का त्यात थोडीशी हळद टाकायची. आता ही भाजी त्यात टाकून द्यायची. आता हे मी चिंच आणि गुळाचं पाणी टाकते थोडंसं त्यात. आळूच्या पाण्याने शक्यतो घशाला खवखव होती, तर चिंच आणि गुळाचं थोडंसं पाणी टाकलं की ती घशाला खवखव होत नाही. हे टाकून घेतलं. आता हे भिजवलेले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ त्यात टाकून घ्यायची. मिक्स करायचं चांगलं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता भाजीला चांगली उकळी आली आहे. आपल्याला त्याला आता लसणाचा तडका द्यायचा आहे. ते इथं मी गरम करायला ठेवलं पॅन. त्यात तेल टाकून घ्यायचं. बारीक चिरलेला लसूण टाकायचं त्यात. लसूण लाल झाला की त्यात 1 चमचा लाल तिखट टाकायचं आणि तडका द्यायचा. मस्त असा लसणाचा तडका दिलाय मी. आता लसणाचा तडका दिला छान लागते भाजी आमची. हे पहा तयार आहे आता आपली भाजी. ही तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते.